विषय सांगा. राज्य चंद्रपूर राज्यात आहे ना. चंद्रपूर राज्यात आहे आपल्या. आम्हाला राज्याच्या बाहेर काढायचं कसं ठरवलं? भाजपमध्ये संकट मोचकांचा सगळा प्रभाव असताना सुद्धा भाजपच्या पक्षप्रवेशामध्ये संकट ओढवल्याचं पाहायला मिळते. कार्यकर्त्यांनी थेट घेराव घातलेला पाहायला मिळतो. नाशिकमध्ये ते बिचारे आमदारांच्या डोळ्यात पाणी आलं हा पक्षप्रवेश होत असताना. मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पक्षाची दारं उघडी करत असताना आता कोणालाही घ्यावं त्याला कुठलंही आता बंधन ठेवलेलं नाही आणि पक्षाच्या आमदारांना सुद्धा त्यामध्ये विश्वासात घ्यायचं नाही. म्हणजेच आता पक्षात हुकुमशाही पूर्णपणे आलेली आहे आणि हुकुमशाहीनुसारच पक्ष चालणार हेच संकेत स्थानिक लोकप्रतिनिधीला डावलून झालेल्या पक्षप्रवेशावरून दिसते आहे. एक तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या पक्षाची वाटचाल सुरू आहे, निष्ठावंत बसवा घरी आणि बाहेरच्यांना घ्यावा डोक्यावरी नवीन नारा यांनी द्यावा. आता हे निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत. मी एकदा नेहमी म्हणत असतो की सुधीर मुनगंटीवारांची जी काही अवस्था झाली तर माझं डायलॉग नेहमी असं की सुधीर भाऊचे आमदारकीचे वय झाले 31 पण त्यांना विचारत नाही देवेंद्र भाऊ फडणवीस. तर हा नारा आता सगळीकडे त्यांच्यावरून सुरुवात झाली आणि हे सगळीकडे आता पसरत चाललेलं आहे. त्यामुळं त्याला तो कोण आहे हे पाहायचं नाही, पक्ष वाढवायचा आहे. मग तो आम्हाला चोरीत चालेल, आम्हाला बलात्कारीत चालेल, आम्हाला खुनी चालेल, ईडीवाला चालेल, सीबीआय वाला चालेल, सगळ्या प्रकारचे चालतील. फक्त आम्हाला पक्ष वाढवायचा आहे आणि सत्ता प्राप्ती करायची आहे. एकच ध्येयाने झपाटलेला पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. नाही, माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा त्यांच्याकडे जबाबदारी होती. मुंबई आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती असं मला माहिती. मध्यंतरी काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा दिली असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये जोरगेवारांचा विश्वास ढळला आणि पुन्हा विश्वास दाखवला. ढळला आणि दाखवला यातलं जे काही अंतर आहे, मधातली गॅप, तर ती नक्कीच कार्यकर्त्यांना आनंद देणारी राहील, त्यांच्या आणि आमच्याही, असं म्हणायला हरकत नाही. सुधीर भाऊंसाठी सध्या दुःख आहे की आनंद आहे हे काही काळानंतर तुम्हाला मी सांगेन. आज घाई करू नका त्यावर भाष्य करायचे. नाही, अनेक ठिकाणी चांगली चर्चा झाली आणि तेथील संपूर्ण एक शहरातील आमचं जे काही काँग्रेसची प्रमुख मंडळी आहेत ती सर्व त्या ठिकाणी उपस्थित होती आणि जिथे शक्य आहे तिथे आघाडी, जिथे शक्य नाही तिथे एकला चलो, या भूमिकेतून आम्ही आज निर्णय घेतला आणि स्थानिक पातळीवर सर्व निर्णय आम्ही सोडले. नाही, मी ते ऐकलं नाही. मी झाली नव्हतीच आमची, झाली असं काहीतरी दाखवलं असेल, पण चर्चा सुरू होती त्यांची आमच्या बरोबरची आणि वंचितनी मुंबई आणि नागपूरमध्ये चर्चा युती करावी, आघाडी करावी वंचित आणि काँग्रेसची, हे प्रकाश आंबेडकरजींच्याकडूनचा निरोप असल्याची मला माहिती होती. त्यामुळे त्या भरोश्यावर मी म्हणालो की ही युती होण्याची शक्यता आहे. आता त्यांना म्हणताय की त्यांना जर
त्यांचं स्टेटमेंट आहे भाजप सोडून कुठेही जा, म्हणजे उद्या अजित पवारांच्याकडे जातील, शिंदेकडेही जातील, तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांना कुठे जायचंय. आमची भूमिका अशी होती की आमच्या आयडिओलॉजीशी मॅच होणारी जी काही मंडळी आहेत, जे काही पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामध्ये वंचित हा सुद्धा आमच्या पुढे होता पर्याय, म्हणून आम्ही सुद्धा त्या संदर्भात सकारात्मक होतो आणि आघाड्याबाबत आम्ही आजही सकारात्मक आहोत. मनसे सोडून जर शरद पवार साहेब आणि उद्धवजी यांची युती होत असेल तर आज आम्हाला कुठेही अडचण नाही, कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसणार. पण नवीन नवीन आघाडीमध्ये आलेले घटक पाहून त्यातलं आमच्या लोकांचं जे काही मत आहे, आमच्या नेत्यांचं जे काही मत आहे, शेवट पक्ष हा नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालतो. त्यांनाच काम करायचं आहे, त्यांच्या निवडणुका आहे, स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांनी. त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुंबईमध्ये हा निर्णय झाला की आम्ही स्वतंत्र लढायचं, किंवा शरद पवार साहेब असेल त्यांच्याबरोबर लढू, किंवा वंचित येत असेल तर त्यांच्याही बरोबर, नाही आले तर आम्ही स्वतंत्र लढायचा आमचा निर्णय फायनल आहे. नाही, आता माझ्या माहितीप्रमाणे ती चर्चा काँग्रेस बरोबर झाल्याची अध्यक्ष महोदयांनी मला सांगितली, पण त्यांची चर्चा पुन्हा दुसऱ्याही कोणत्या पक्षाबरोबर चाललेली असावी अशी शक्यता आहे. ही चर्चा सुद्धा माझ्या कानावर आलेली आहे. होऊ शकते उद्या शिंदे सेनेबरोबर चर्चा करतात का, किंवा आमच्या शिंदे शिवसेनेबरोबर करतात, की राज ठाकरे आमच्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर करतात, की अजित पवारांच्या बरोबर करतात, हे आज उद्यामध्ये स्पष्ट होईल. आता वेळ काय, परवाला सुट्टी आहे आणि त्यानंतर 2च दिवस नॉमिनेशनसाठी शिल्लक आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 दिवसामध्ये सगळी परिस्थिती लक्षात येईल. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेसच्या बाबतीत मी अजूनही तोंड उघडलेलं नाही, जर तोंड उघडलं तर देशात फटका त्याचा बसू शकेल. नाही, यांनी यापूर्वीच बऱ्याचदा तोंड उघडलेलं आहे प्रकाश भाऊंनी. अजून काही नवीन असेल तर आता आमच्याकडे काय, तोंड उघडलं तर आम्ही ऐकून घेऊ त्यांचं, किमान आम्हाला कानावर तरी येतील त्यांच्या मुखातून काय निघतात, जे काही आम्हाला माहीत नाही त्याची माहिती तर होईल. त्यामुळे उगीच अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात मला वाटते स्वारस्य नाही, कारण आम्ही काही वंचितला विरोध केला अशातला कधीच नाही भाग नाही, त्या वंचितच्या नेत्यावर काही बोललो असंही मला वाटत नाही. तरी ते तोंड उघडून आम्हाला धमकी देत असतील तर त्यांना लखलाभ आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. काँग्रेसचं पानिपत झालं असं देखील ते म्हणतात आणि कुठेतरी हिंदू मतदार आता काँग्रेस सोबत नाहीये आणि त्यामुळेच अशा पद्धतीची परिस्थिती काँग्रेसची झाली की पानिपतासारखी परिस्थिती आहे. नाही, आता पानिपत झालं नाही झालं, आता चाललेले निकाल जे आहेत, जवळपास 1000च्या वर सदस्य काँग्रेसचे निवडून आले. 41 नगराध्यक्ष काँग्रेसच्या चिन्हावर आणि आघाडी आमच्या केलेल्या निवडून आले. यावरून तरी पानिपत कुणाचं झालं कुणाचं नाही झालं हे आकडेच सांगतात. त्यामुळे आम्हाला बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पुण्यातली चर्चा सुरू आहे, अजूनही काही निर्णय झालेला नाही. पुण्यातली मंडळी आणि आमचे काही नेते मंडळी प्रभारी तिथे बसून आहेत, त्यांनी वेगळी त्यांची चर्चा आता होते आहे. तो निर्णय झाला की तुम्हाला ते सांगतील. अशी चर्चा आहे, अद्याप निर्णय झालेला नाही. आणि ते बंटी पाटील आमचे तिथले प्रभारी आहेत, मला माहीत नाही की त्यांच्याबरोबर काही चर्चा झाली असेल आणि तो निर्णय होत असेल, तर याची कल्पना मला नाही आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीमध्ये सकल ब्राह्मण समाजानं एक आवाहन केलं आहे. 16 ते 18% त्यांची संख्या असतानाही राजकीय पक्षांकडनं ब्राह्मण उमेदवारांना डावललं जातं, असा थेट आरोप केलाय त्यांनी. निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मी त्यावर काय बोलू? त्यांना कोणाकडून डावललं जात आहे? त्यांनी काँग्रेसकडे मागितलं का तर डावलल्या म्हणून आमच्यावर आरोप. भाजपने जर डावललं असेल तर भाजपवर आरोप. तर भाजपच्याकडे आरोप आहे की काँग्रेसकडे आहे?
कोण डावलला हे जर स्पष्ट झालं तर त्याचा खुलासा व्यवस्थित आम्हाला करता येईल. आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री, त्यामुळे त्यांना निवडणूक तिथे काही फार कदाचित महत्त्व देत नसतील की मी आहे तर यांना महत्त्व देण्याची काय गरज आहे, असं कदाचित त्यांचा हेतू असेल. सर, मतांचं ध्रुवीकरण होत आहे असं कुठेतरी दिसते कारण देवेंद्र फडणवीस म्हणतायत की जिहादी गोष्टीच्या विरोधात आपल्याला निवडणूक करायची. नवनीत राणा म्हणतायत की किमान हिंदूंना 4 मुलं असली पाहिजे. या विधानात नाही, निवडणुका ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला धोक्याच्या वाटतात, अडचणीच्या वाटतात, त्यावेळेस हे शब्द परवलीचे त्यांच्या मुखातून नेहमी येत असतात भारतीय जनता पक्षाकडून. मग ते ओट जिहाद असेल, जिहादी वृत्ती असेल, हिंदू मुसलमान असेल, मंदिर मस्जिद असेल, भारत पाकिस्तान असेल, आणि त्याहीपेक्षा जाऊन भोंगे असतील, ते पण ते कधी कधी काढतात. आता काही ठिकाणी आवाज वाढला असेल ते पण उद्या काढतील. त्यांना हे म्हणतील, हिरवं वादळ म्हणतील आणि म्हणजे हिरवा रंग देतील आणि काही ना काही अशा घटना घडवून आणतील. त्यांचाच एखादा माणूस बाहेर येईल, तो हिंदूला शिव्या देईल आणि असा माणसाला तयार केलं जाईल आणि त्यावरून मग रान पेटवलं जाईल की बघा हिंदूंना शिव्या दिल्यात. अशी माणसं तयार करतात. पेरोलवर काही माणसं अशी ठेवलेली आहेत, त्यांच्या मुखातून अशा प्रकारे शब्द वदवून घ्यायचे आणि मग त्यातून त्याला धार्मिक वळण द्यायचं आणि मताची पोळी शेकून मस्तपैकी पोट भरत राहायचं. असंच काम या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे आणि पुढे करत राहील असं मला वाटतं. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.